हे शिकवलंय मी तुला? अगं एक सूर तुझा धड लागत नाही, एक आवाजाची पूर्ण वाट लावून टाकलीयस. तू रियाज का नाही करत? का तुला गाणं येतं तरीही मुद्दाम मला फसवण्यासाठी तू हे करतेस, म्हणजे या सगळ्या जातात ना तुझी सुटका होईल, असंच काहीतरी आहे ना तुझ्या मनात? नाही मी असं का करेन? आणि कोण कोणाला अडकवतंय हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे ना. अच्छा, उलट उत्तर देतेस. कुणाशी बोलतीये याचं भान आहे तुला? भैरवी वझे मी, भैरवी वझे. देवा भाऊ तुम्ही? कळलं का सावली? भैरवी वझे मी, आणि तू जरी आडनावाने वझे नसलीस तरी माझी लेकच आहेस, कळतंय का? हा. अच्छा सिस्टर, काय झालं? तू अशी खाली का बसली होतीस? मी माई गाणं गात होत्या ना, मी ऐकत होते. ते जाऊ द्या ना, तुम्ही इथे अचानक. अगं सिस्टर, हे काय विचारणं झालं? आज भाऊबीज आहे. आपली सिस्टर जिथे असणार तिथेच तिचा भाऊ असणार की नाही? पण मला एक कळत नाही, सारंगला सोडून तू इकडे काय करतेस? मीच बोलावून घेतलं तिला. बोलावून म्हणजे मी घेऊनच आले तिला. म्हटलं तिचे आई वडील तीर्थयात्रेला गेलेत, तर तिचे आई वडील नसले म्हणून काय झालं, मी तिला आईसारखीच आहे, हो ना सावली? म्हणून घेऊन आले माहेरपणाला. वा वा भैरवी मॅडम, वा. नाही, हा चेंज चांगला आहे. तुमच्यासारखीच सगळी माणसं बदलायला लागली तर आमचं कामच शिल्लक राहणार नाही हो. सावली, अगं बघत काय बसलीयस? जा, तुझा दादा आलाय ना असा अचानक, ओवाळ त्याला. येते. बरं झालं ना, तुम्हाला किरणच्या निमित्ताने अजून एक बहीण मिळाली. त्याहीपेक्षा मला 2 भाऊ मिळालेत. आणि खरं तर इतकं सगळं झाल्यानंतरही तुम्ही मला ॲक्सेप्ट केलं, याचाच मला जास्त आनंद आहे. चला भाऊजी, या बसा. थँक्यू. थँक्यू. बबलू कुठे आहे? बबलू घरी होता, वरती असेल. नाही, वर नाहीये. वर नाही? थांब मी बघतो. उचलत नाहीये. उचलत नाहीये, उचलत नाहीये. जाऊ दे, येईल तो. ॲक्च्युली मी त्याच्यासाठी हे गिफ्ट आणलं होतं. गिफ्ट दे, मी देतो. थँक्यू देवा भाऊ. वेलकम. वाह सिस्टर, वाह. आता ना
तुझ्या हातचा कडक चहा मिळाला ना तर मजाच येईल. लगेच करते. आमच्यासाठी पण कर. हो. ती काय नोकर आहे तुमची? काय असं का वाटलं तुम्हाला? नाही, मी मगाशी आलो तेव्हा बघितलं तुमच्यात आणि माझ्या सिस्टरमध्ये नक्कीच काहीतरी सुरू होतं. आणि आपण जेवढं जग बघितलंय त्यावरून सांगतो, नक्कीच काहीतरी टेन्शनचं काम आहे. काय भैरवी मॅडम, तुमचा आवाज खरंच खूप चांगला आहे, तुम्ही फार मोठ्या गायिका आहात, पण टोन, आपल्या सिस्टरशी बोलतानाचा टोन खटकला आपल्याला. नाही नाही, असं काही नाहीये. तुम्हाला काहीतरी वेगळं वाटलंय. मॅडम, एक गोष्ट नीट लक्षात ठेवायची, आपल्या बहिणीशी नीट बोलायचं. नाहीतर काय, आपल्याला त्यामध्ये लक्ष घालावं लागेल. आणि एकदा आपण लक्ष घातलं ना की आपण भल्या भल्यांचं लक्ष उडवून टाकतो, समजा. मला माहिती आहे तुमच्या डोक्यात काय चालू, मला माहिती आहे तुमची वरपर्यंत ओळख आहे, पर ये देवा किसी से डरता नहीं है, समझा. सिस्टर, सिस्टर. आले. देवा भाऊ चहा ठेवतेच आहे. नाही नाही, राहू दे सिस्टर. अगं, ही तुझी मैत्रीण तारा मागेच लागली आहे, माझ्या हातचा चहा प्या, माझ्या हातचा चहा प्या. आता नाही कसं बोलायचं तिला, आहे ना. काय मी असं कधी म्हणाले काय की मी चहा करते म्हणून? हे काय आत्ता? अगं जा जा जा, चहा कर जा लवकर. ये सिस्टर, तू बस इथे निवांत. आणि सिस्टर, तू बस इथे निवांत. बस ग निवांत, एवढ्या दिवसांनी भाऊ आलाय, माहेर आहे तुझं, बस, है ना. बस बस, तर गप्पा मारूया. मी काहीतरी खायला घेऊन येते. हा, अरे बबलू, तू इथे जेवून आलायस ना? फोकस मिली माझी. बसा, आले. अरे सिस्टर, बबलू आया है, एक चाय बढ़ाओ. पाणी साहेब, पाणी. एक गिलास पानी भी. थंड थंड. दादा, एवढे का दमलात तुम्ही? पळत झाले, पळत म्हणून दम लागलाय. तेव्हा ना एक काम कर ना, सारदादाला फोन कर आणि विचार घरी कोण कोण आहे. क्यों? मैं क्यों फोन करूं? तू ही कर. माझा रिचार्ज संपलाय, तू कर ना.